नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे PSI पदाबद्दल संपूर्ण माहिती. बघा, PSI अत्यंत मानाचं प्रतिष्ठेचं असं हे पद. बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये असतात की PSI झालं तर नेमकं काय होईल किंवा PSI नेमकं काय आहे. ओके, ते सगळं आज आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. मग काय काय बघायचं आहे आपल्याला, कोणकोणती उत्कंठा असते आपल्यामध्ये, तर PSIची नियुक्ती नेमकी कोण करतात, PSIची निवड नेमकी कशा पद्धतीची होते ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पुढे PSI यांचा नेमका संवर्ग कोणता आहे, हे पद क्लास 1 आहे का की क्लास 2 आहे, राजपत्रित आहे की अराजपत्रित आहे, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पुढे PSI झाल्यावर तुम्हाला नेमकी पोस्टिंग कुठे भेटते, PSI झाल्यानंतर बदल्या होतात का, त्या किती वर्षानंतर होतात, हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नंतर मग चला PSI झालेलो आहे, आता मग PSI पदीच राहणार का शेवटपर्यंत, नाही तर या पदामध्ये पदोन्नती सुद्धा होत असते, त्याचे अत्यंत चांगले चान्सेस असतात, तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग पदोन्नती झाली मान्य आहे, परंतु याच्यामध्ये कोणकोणते फायदे आहेत की बाबा मी PSI झालो तर या गोष्टी मला भेटणार आहेत. चला, फायदे झाले, परंतु याचे काही अडचणीसुद्धा असतील, काही आव्हानंसुद्धा असतील या पदाचे, ती कोणती आहेत, हे सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कामाची गोष्ट ती म्हणजे पगार किती आहे, पगार किती भेटतो, काम काय करावं लागतं, कामाचे स्वरूप काय आहे, तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या या ठिकाणी भेटलेली असतील आणि तुमच्यामध्ये एक नवी ऊर्जा तयार झालेली असेल, एक वर्दी मिळवण्याची. ओके, बघा, पहिलाच मुद्दा आहे तो म्हणजे हा जो संवर्ग आहे तो नेमका कोणता संवर्ग आहे, तर मित्रांनो राज्य शासनाचं हे पद आहे. कोणाचं? राज्य शासनाचं गट बचं पद आहे. गट ब अधिकारी म्हणून आपण PSI कडे बघत असतो. PSI अर्थातच पोलीस सब इन्स्पेक्टर, अर्थातच पोलीस उप निरीक्षक असंही आपण त्यास म्हणत असतो. गट बचं नॉन गॅजेटेड अराजपत्रित पद. तर या ठिकाणी गट ब अराजपत्रित. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे नियुक्ती. PSIची नियुक्ती कोणकोणत्या पद्धतीने होते आणि तुम्हाला आतापर्यंत एकाच पद्धतीची नियुक्ती कदाचित माहीत असेल. मित्रांनो, PSI या पदावर 3 वेगवेगळ्या पद्धतीने नियुक्त्या होतात, हे नीट लक्षात घ्या. कशा? बघा, पहिला मुद्दा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत असलेला तो म्हणजे MPSC. MPSC मधून कंबाईनची परीक्षा घेतली जाते, बरोबर आहे. कंबाईन ग्रुप B असं म्हटलं जातं तिला. म्हणजे MPSC मधून परीक्षा घेताना मित्रांनो 4 टप्प्यामधून ती परीक्षा घेतली जात असते. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा असते, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते, त्याच्यानंतर मैदानी चाचणी असते आणि त्याच्यानंतर मुलाखत असते. पूर्व परीक्षा कितीला, तर 100 गुणांना, 100 गुण, 100 प्रश्नांसाठी 100 गुण. मुख्य परीक्षा मित्रांनो आता थोडंसं पॅटर्न बदललेला आहे, 200 प्रश्न 400 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर फिजिकल म्हणाल तर फिजिकल 100 गुणांसाठी आणि शेवट मुलाखत जी आहे ती 50 गुणांसाठी. अशा या 4 स्टेप्समधून गेल्यानंतर तुमचे मुख्य परीक्षा, मुलाखत आणि फिजिकल या तिघांचे जे गुण असतात ते एकत्रित करून त्या ठिकाणी फायनल निकाल लावण्यात येतो आणि तुम्हाला नंतर ट्रेनिंगला बोलवण्यात येतं. पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला की MPSC काय करते आहे, नियुक्ती करते आहे. आता दुसरा मुद्दा आहे, जे कॉन्स्टेबल म्हणून जॉईन झाले आहे महाराष्ट्र पोलीस सर्व्हिसमध्ये, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कॉन्स्टेबल म्हणून जॉईन झालेले जे काही पोलीस शिपाई आहेत, त्यांनी 5 वर्षापेक्षा जास्त जर त्यांची एकदा सेवा झाली तर ते विभागीय परीक्षा देऊ शकतात. मित्रांनो, त्याला आपण सोप्या भाषेमध्ये डिपार्टमेंटल PSI एक्झाम म्हणतो. ओके, ती परीक्षा त्यांना द्यायची आहे आणि त्याच्यातून ती PSI होऊ शकतात. तिसरा प्रकार आहे, ज्या तिसऱ्या प्रकारातून सुद्धा PSI पदी जातात बरेच जण, ते म्हणजे हे जे तुम्ही बघता आहेत कॉन्स्टेबल आहे, त्याच्यानंतर पुढची काही नाईक हवालदार अशी पदं आहे, त्याच्यानंतर ASI हे पद असतं, असिस्टंट सब इन्स्पेक्टर. मित्रांनो, या असिस्टंट सब इन्स्पेक्टरचं थोडक्यात ASIचं प्रमोशन PSI म्हणून या ठिकाणी असतं. ती पदोन्नतीने या ठिकाणी ASIचा PSI बनत असतो.
लक्षात आलं आहे 3 पद्धतीने. एक MPSC मार्फत, दुसरं डिपार्टमेंटल PSI आणि तिसरं प्रमोशन ASIचे प्रमोशन. आता पुढे मित्रांनो, जेव्हा MPSC मार्फत निवड होते किंवा विभागीय परीक्षेमार्फत निवड होते तेव्हा एक महत्त्वाचा घटक पुढचा असतो, तो म्हणजे ट्रेनिंग. PSIचं ट्रेनिंग मित्रांनो, ज्याला पदस्थापनेपूर्वीचं अनिवार्य प्रशिक्षण म्हटलं जातं. ही जी तुम्ही संस्था बघता आहात ना, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, या ठिकाणी PSIचं ट्रेनिंग होत असतं. बघा या ठिकाणी तुम्ही बघता आहात ट्रेनिंगसाठी विविध प्रशिक्षणार्थी त्यांची एक बॅच बनवलेली असते. ओके, हे ट्रेनिंग होतं आहे MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, जी संस्था नाशिक या ठिकाणी आहे. किती वर्षाचं होतं हे ट्रेनिंग? तर 1 वर्षासाठी हे ट्रेनिंग होत आहे. आता जे विभागीय परीक्षेतून आलेले आहे, डिपार्टमेंटल PSI झाले आहे, त्यांचा ट्रेनिंगचा कालावधी किती असतो? तर 9 महिन्याचा कालावधी असतो. मग प्रश्न पडतो की ट्रेनिंगमध्ये नेमकं काय होतं? मित्रांनो, ट्रेनिंगमध्ये एकतर शारीरिकदृष्ट्या जे आहे त्याही बाबी क्लिअर करून घेतल्या जातात. दुसऱ्या कायद्याचं जे ज्ञान आहे ते कायद्याचं ज्ञानसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्याच्यानंतर विविध प्रात्यक्षिकं वगैरे असतील त्या गोष्टी या ठिकाणी करून घेतल्या जातात. अत्यंत खडतर असं हे ट्रेनिंग असतं. ओके, याच्यामधून तावून सुलाखून निघून त्या ठिकाणी तो पोलीस उपनिरीक्षक, 2 स्टार लावलेला एक पोलीस अधिकारी बाहेर येत असतो. आता पुढचा मुद्दा जो की सगळ्यात महत्त्वाचा वाटतो बऱ्याच जणांना आणि असतोही, तो म्हणजे वेतन, की बाबा पगार किती भेटतो. PSIचं पद आहे, मग वेतन किती असतं त्या ठिकाणी? मित्रांनो, वेतनाचं बघाल तर 7वा वेतन आयोग याच्यानुसार एक सुरुवातीला सध्या 54,000 एवढे एक सरासरी वेतन आपण धरूया. त्याच्यामध्ये काही कपाती वगैरे सुद्धा असतात. ते वेतन तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आता सध्याच्या याच्यानुसार तरी धरावं लागेल. पुढे आता याच्यामध्ये महागाई भत्ता असेल, वेतनवाढी असतात, त्यानुसार पुढे वाढ होत जाते. म्हणजे दरवर्षी एक वेतनवाढ प्लस महागाई भत्ता जर धरलं तर जवळपास 2,000 रुपये एवढी त्या ठिकाणी वाढ होत असते दरवर्षी. तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, एक सरासरी 54-55 हजार रुपये एवढं वेतन या ठिकाणी भेटतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा असतो की नियुक्ती कुठे भेटणार. ओके, नियुक्तीचं ठिकाण कोणतं असतं सुरुवातीला? आता काही जणांना वाटतं की अरे PSI झालं म्हणजे मुंबईलाच भेटणार का? कारण की बऱ्याच मित्रांच्या पोस्टिंग्स या मुंबईला होतात. कारण की मुंबईला जास्त त्या ठिकाणी कामाचा व्याप आहे, जास्त जागा रिक्त असतात, तो मुद्दा आहे. परंतु तसं नाही आहे. मॅक्झिमम तुम्हाला तुमच्या विभागामध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांना मुख्यतः त्यांच्या जिल्हा देण्याचा प्राधान्यक्रम अवलंबला जातो. मात्र तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा भेटू शकतं. रेल्वे पोलीसमध्ये सुद्धा तुम्हाला PSIला त्या ठिकाणी लोहमार्ग पोलीस जे असतं त्या ठिकाणी सुद्धा तुमची पोस्टिंग होऊ शकते. म्हणजे ऑल महाराष्ट्र, थोडक्यात महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुमची पोस्टिंग होऊ शकते. त्याच्यामध्ये सगळ्यात खडतर असते ती म्हणजे गडचिरोलीची पोस्टिंग. ओके, जे पुरुष उमेदवार असतात त्यांना गडचिरोलीला कंपल्सरी आहे. काही कालावधीसाठी गडचिरोलीला सेवा त्यांना द्यावीच लागते. ओके, आता पुढचा मुद्दा येतो मित्रांनो, चला पोस्टिंग झाली आहे, मग बदलीचं काय? बदली किती वर्षानंतर होते? बघा आपण बघतो आहोत या ठिकाणी बदलीत जर तुम्ही बघितलं तर तुमचं दर 3 वर्षाने त्या ठिकाणी कार्यालय बदललं जातं, दर 3 वर्षाने. आणि दर 6 वर्षाने त्या ठिकाणी जिल्हा बदली होत असते. ओके, 2 गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत, एक कार्यालय बदलणं आणि दुसरं जिल्हा बदली. 2 मुद्दे आहेत. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पदोन्नती. मित्रांनो, पदोन्नती काय आहे? प्रमोशन्स काय होतात PSIचे? चला मी PSI झालेलो आहे, मग त्याच पदावर राहणार का? नाही राहणार. काही वर्षानंतर सेवाज्येष्ठतेनुसार प्रमोशन होणार आहेत. मित्रांनो, PSIचं प्रमोशन हे API पदी होत असतं, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. API झाल्यानंतर त्यांना एखादं लहान मोठं पोलीस स्टेशनचा कार्यभार सुद्धा कार्यालय प्रमुख म्हणून भेटत असतो. आता API नंतरचं पुढचं प्रमोशन काय आहे? आता API म्हणाल तर या ठिकाणी गट बचं पद आहे. ओके, अराजपत्रित. पुढे PI, ज्यांना आपण पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो आहोत, गट अचं हे पद आहे, PIचं पद. त्या पदावर एक मोठं पोलीस स्टेशन ज्याला आपण म्हणतो आहोत त्याचा कार्यभार या ठिकाणी तुम्हाला भेटत असतो PI पदी हे झाल्यावर, प्रमोशन झाल्यानंतर. आणि पुढचं प्रमोशन असतं ते म्हणजे DYSP. ओके, DYSP हे प्रमोशन एक उच्च प्रमोशन त्या ठिकाणी आपण म्हणू.
त्या ठिकाणी DYSP नंतर पुढचे सुद्धा प्रमोशन्स खूप कमी वयामध्ये जर नोकरी लागलेली असेल तर, परंतु इथे सहसा API, PI आणि DYSP हे महत्त्वाचे 3 प्रमोशन्स लक्षात घ्यावे लागतील. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे काम काय करावं लागतं, ड्युटीज काय आहेत PSIच्या, याच्याबद्दल फार मोठी उत्सुकता असते आपल्यामध्ये. कारण PSI बनायचं आहे, नेमकं PSI बनल्यानंतर काय करायचं आहे. ओके, तर पहिला मुद्दा, जे काही वरिष्ठ आदेश देतील त्यांच्या आदेशानुसार कायदा आणि सुव्यवस्था राखणे. हा फार महत्त्वाचा शब्द आहे, कायदा आणि सुव्यवस्था. दुसरं, काही प्रतिबंधात्मक उपाययोजना, म्हणजे तुम्ही ज्या परिसरामध्ये PSI आहात त्या ठिकाणी काही गुंडगारी वृत्तीचे लोक असतील त्यांना तुम्ही प्रतिबंधात्मक स्थानबद्धतासारखे उपाय योजू शकतात. पुढे गुन्हे घडतात तुमच्या परिसरामध्ये, विविध गुन्हे, लहान मोठे सगळे गुन्हे घडत असतात, त्यांचे तपास PSI म्हणून तुमच्याकडे दिले जातात, तुम्हाला ते तपास करावे लागतात. ओके, त्याच्यानंतर गुन्हा होणार नाही याच्यासाठी काही प्रतिबंधात्मक पावलं तुम्हाला उचलावे लागतात. ओके, त्याच्यानंतर गुन्हा झालेला आहे, गुन्हा केलेला आहे, त्याचा शोध घ्यावा लागतो. गुन्हे अन्वेषण ज्याला म्हटलं जातं, काय गुन्हे अन्वेषण, गुन्ह्याचा शोध घेणे. ओके, पुढे नैसर्गिक आपत्ती येत असतात विविध, त्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तुम्हाला त्या ठिकाणी ड्युटी लागू शकते, त्या ठिकाणी काम करावं लागतं. पुढे निवडणुका असतात, निवडणुकाच्या काळामध्ये काम लागू शकतं. कोरोनासारखा एखादा आजार आला त्या ठिकाणी तुम्हाला काम लागणार आहे, बंदोबस्त करावे लागतात. पुढे वाहतूक आहे, एक महत्त्वाची शाखा, वाहतूक नियंत्रण, हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं कार्य या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर आपण ज्या पोलीस ठाण्यामध्ये आहे त्या ठाण्याचा जो काही एरिया आहे त्याच्या अंतर्गत पाहणी करणे, पेट्रोलिंग करण्याचं काम असेल. आपल्या अंडरमध्ये जे काही कॉन्स्टेबल आहे, होमगार्डसारखे लोक आहेत, त्या कर्मचाऱ्यांना सूचना देणे, त्यांनी जर आपलं काम ऐकलं नाही, काही गैरवर्तन केलं, काही गैरशिस्त केली तर त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठविणे, हे सुद्धा कार्य PSIना करावे लागते. पुढे कार्यालयामधील अभिलेखांचं जतन करून ठेवणं असेल, अहवाल वरिष्ठांना सादर करणे असेल, विविध पत्रव्यवहार असतात इतर डिपार्टमेंटची वगैरे किंवा न्यायालयासंदर्भातले, ते करणे, हे सगळे कामं PSIला करावी लागतात. आता मग PSI झालो मी, मग नेमके त्याचे फायदे काय, किंवा PSI या पदाबद्दल चांगल्या गोष्टी काय म्हणता येतील, मी PSI का व्हावं. तर बघा, तुम्ही PSI झाले, तुम्हाला वर्दी भेटते आहे, समाजामध्ये एक वेगळं मान, एक वेगळी प्रतिष्ठा तुम्हाला भेटणार आहे, समाजामध्ये दरारा तुमचा राहणार आहे, तुम्हाला लोकसेवेची संधी भेटणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पदोन्नती चांगल्या भेटणार आहेत पुढे. हे सगळे या ठिकाणी पॉझिटिव्ह मुद्दे किंवा यांना आपण फायदे म्हणू शकतो. पुढे या पदाचे तोटे काय आहे किंवा थोडक्यात अडचणी काय आहे, आव्हानं काय आहेत या पदावर. तर बघा, एक संवेदनशील असं हे पद आहे, म्हणजे ते डिपार्टमेंटच संवेदनशील आहे, केव्हाही तुम्हाला उठावं लागतं, केव्हाही कोणती अडचण येईल माहीत नाही आहे, नेहमी आव्हानासाठी सज्ज राहावं लागतं. जोखीम असते, पावलोपावली तुम्हाला जोखीम असणार आहे, जीवाशी खेळावं लागणार आहे. ओके, ते आव्हान आहे, त्या अडचणी आहेत. ओके, तुमच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो, त्याचाही तुम्हाला सामना करायचा आहे, तुम्हाला राजकारणी मंडळींशी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तोंड द्यायचं आहे. या सगळ्या बाबी या ठिकाणी थोडेसे आव्हानास्पद किंवा अडचणीस्पद असू शकतात. तरी सर्व बघता नक्कीच एक अत्यंत चांगलं पद, वर्दी आणि एक बऱ्याच गोष्टी करण्याची संधी या ठिकाणी असते. मित्रांनो, अशा पद्धतीने PSI पदाबद्दल जवळपास सगळ्या बाबी आपण या ठिकाणी बघितल्या. आणखी कोणत्या पदाबद्दल तुम्हाला काय माहिती हवी आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही नवीन असाल या चॅनलला, असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर सबस्क्राईब करून पुढील नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.